चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचाराला परवानगी देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्योतिताई गोफणे यांनी आज संपूर्ण प्रभागात भव्य प्रचार यात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या प्रचार यात्रेदरम्यान ज्योतिताई गोफणे यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांनी विकास, सुरक्षितता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला। तसेच उद्या साजरी होणारी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा भावनिक संदेश देखील मतदारांशी आपले नाते दृढ व्यक्त करताना त्यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना ज्योतिताई गोफणे म्हणाल्या, उद्या होणाऱ्या मतदानाला प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा। लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे। त्यांच्या या आवाहनाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढण्यात आलेल्या या प्रचार यात्रेमुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ज्योतिताई गोफणे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। काय सांगाल, आजचा तुमचा पदयात्रेचा शेवटचा दिवस आहे। आज 5:30 वाजता आचारसंहिता लागते, काय सांगाल? सुरुवातीला तर मी सर्व माझ्या महिला भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि आजपर्यंत त्यांनी प्रभाग क्रमांक 11 ब गटातून ओबीसी महिला म्हणून मी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहे। आणि माझ्या पॅनल मधले सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत दोघंही। अ गटातून अक्षय भीमा बोबडे आहेत, क गटामधून प्रणिती अनिकेत बाबर आहेत। आम्ही सगळ्यांनी जो पायी रॅली असेल, आमचा होम टू होम प्रचार असेल किंवा नारळ फोडण्याचा कार्यक्रम असेल, ह्या प्रत्येक याला ज्यांनी सर्व जनतेने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि हाच प्रतिसाद मला 15 तारखेला सुद्धा जनतेने द्यावा अशी मी त्यांना विनंती करेल। आणि आलेल्या भविष्य काळात आम्ही विकास कामाची ध्येय धोरण हातात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर अनेक विकास कामे, माझ्या लाडक्या बहिणी असतील, विद्यार्थिनी आहेत ज्यांना मोफत शिक्षण झालेलं आहे, हे सगळं एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वावर झालेलं आहे। आणि एकनाथ शिंदेचं नेतृत्व म्हटलं की तळागाळात जाणाऱ्या लोकांपासून त्यांचं नेतृत्व चालू झालेलं आहे। तसंच आम्ही सुद्धा ते आमच्या प्रभागात अखंडपणे चालू ठेवू आणि विकास कामाची अगदी भरभराटी करू। जनतेने, मायबापांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि धनुष्यबाणाचे बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने आम्हाला विजयी करावं असेच मी विनंतीपूर्वक लोकांना विनंती करेल। आणि सर्वांना एक आश्वासन देऊ इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि माझं जे 2017 पासून जे कार्य आहे ते जनतेने बघितलेलं आहे। ज्योती गोपणे म्हणलं तर घराघरात नाव आहे। कोविड काळ असो, घरकुल सारखा प्रकल्प असो, तिथे रेशन दुकानाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली। ज्या विधवा महिला कोविड काळामध्ये ज्यांचे पती गेले अशा महिलांना मी वेळोवेळी भेटून संजय गांधीचे पैसे चालू करणे, लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरून घेणे, असे जे मी माझा मोठा पाठिंबा आणि माझ्या ज्या महिला वर्ग माझ्या मोठ्या पाठिंबा आहे, तो महिला वर्गावर माझा एवढा विश्वास आहे की त्या घराघरात माझा प्रचार करतील आणि मला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहतील। अशा महिलांचं मी तर कौतुक करेल तेवढं कमी आहे। त्या महिलांचे सर्वांची ज्यांनी आजपर्यंत मला साथ दिली त्यांचे मी आभार व्यक्त करते। आणि 15 तारखेला त्यांनी फक्त मतदान रूपी मला धनुष्यबाणापुढील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करून मला एकदा संधी द्यावी आणि सेवा करणार आणि दिलेले ध्येय धोरणे हे आश्वासन मी पूर्णपणे पार पाडील एवढीच मी माफक अपेक्षा लोकांकडून ठेवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना। सिटी प्रेस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।